मला माझा प्रॉब्लेम तर मी 21 दिवसाची दीक्षा आताच पकडतो। मी घरी काहीच सांगितलं नाही, मी फक्त नारळ फोडलो, पाया लागले जगोबाईला आणि तिथून घरी आलो, लोकांना सोडून घरी आलो। मी घरी आल्याबरोबर माझ्या पत्नीचा प्रॉब्लेम 25% कमी झाला, घरी आल्याबरोबर 25% कमी झाला। त्याच्यानंतर मी तिला ते सांगायची मला की माझा प्रॉब्लेम ऑटोमॅटिक कसं बंद झालं बा, ऑटोमॅटिक कसं बंद झालं त्याच्यावर मी तिला काहीच बोलत नव्हतो, काहून तिला पूर्ण बरं वाटेपर्यंत मी काही सांगणार नव्हतो, मी माझ्या मनातच ठेवलं। आणि ते 4 दिवस तसंच वाट पाहिलं, 4 दिवसात तिचं पूर्ण प्रॉब्लेम डोक्याचं निघून गेलं, जे डॉक्टरांनी नाही झालं, जे एवढं चंद्रपूर जिल्ह्यात मी फिरवलं त्यांनी नाही झालं। पण जगूबाईला पाया लागून वंदना केली ना, घरी होतो तिला सांगितलं नाही, 4 दिवसात माझा प्रॉब्लेम दूर झाला। मग तिला हळूच सांगितलं की नाही मी जगूबाईला दीक्षा घेतो म्हणून पाया लागला, त्याच्यासाठी तुझं पूर्ण 4 दिवसात डोकं क्लिअर झालं। मग तेव्हा मी 4थ्या दिवशी माझ्या मेहुण्यात त्याला फोन लावून निर्णय दिला नाही का, फोन लावला आणि सांगितलं कपडे वगैरे घ्या, कपडे घ्यायला मी 5व्या दिवशी जाऊन 2 दिवसात कपडे घेऊन 21 दिवसाची दीक्षा पकडली। आज जंगोबाईच्या कृपेने मी इथपर्यंत आहोत। आज मला दरवर्षी 30-40 हजार रुपये खर्च, म्हणजे दवाखान्याचे वाचे खर्च, माझा तो खर्च टोटल बंद झाला। मी आणि जंगोबाईच्या कृपेत मी आज सुखी आहोत। त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे, सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे, म्हणजे तब्येतीसाठी नाही की बराचशा फायदा आहे तुमच्या शेतीसाठी, सगळ्या शेतीसाठी, पुन्हा तुमच्या घरी सुख समाधानी सगळं म्हणजे त्याला काय म्हणते, सुख समाधानी यश भरलं सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील। त्याच्यातूनच आत्मिक उन्नती सुद्धा तुमची होईल। त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आपण सुद्धा जंगोबाईची दीक्षा घेऊन सर्व याचा फायदा घ्या आणि आपल्या समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेण्यास सहभाग्य कराल, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संबोधन। माता काली कंकाली आमचे धर्मगुरु पांडे तारुक उपारलिंगो आणि पेसापेन शंभो गिरजा यांना मी स्वतः नमन करून माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो। आम्हाला आजच्या कार्यक्रमाला या प्रचार मीटिंगला महाराजांनी, सर्वप्रथम महाराजांनी आपल्याला वेळात वेळ काढून आपल्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आले, त्याचा मी स्वतः नमन करतो, त्यांचा फार फार आभार मानतो। दीक्षेला खूप महत्व आहे बंधनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे दीक्षेला खूप महत्व आहे। आपण दीक्षा पाळली पाहिजे, दीक्षा घेतलं पाहिजे। माझं पण आधी असंच म्हणणं होतं का मी दीक्षा पकडत नव्हतो, 2 वर्ष मी दीक्षासाठी लोकांना न्यायचो जामगावला। माझा मेहुणा आहे, मला मार्गदर्शन देणारा माझा मेहुणाचा आहे, कीर्तन करता घे वेदंडी, त्यांनी मला 2-3 वर्ष सतत मागे लागला। माझ्या घरचा खूप प्रॉब्लेम होता, माझ्या बाईचा नाही का खूप प्रॉब्लेम होता डोक्याचा, दवाखाने वगैरे सगळंच केलं मी। चंद्रपूरचे पूर्ण दवाखाने संपले माझ्यासाठी, मुलगा सुद्धा नेलो, बलाशाला वगैरे चष्मा वगैरे सगळंच केलं, डोक्याचा खूप प्रॉब्लेम होता, बाहेरचं पण केलं, सगळंच केलं, परंतु डोक्याचा प्रॉब्लेम काही सुटेना। मी आधी खरं सांगायचं म्हणजे 20 वर्ष माताजींचं करत होतो, निर्मला माताजींचं, तुम्हाला माहितच असेल कदाचित। 20 वर्ष मी माताजींचंच करत होतो, त्याच्यामुळे मी काही दीक्षा पकडली नाही। मग 3ऱ्या वर्षी जेव्हा मी लोकांना नेलं, आमच्या मीटिंगला, आजच्या मीटिंगला हजर नाहीत आमचे ऍडव्होकेट साहेब, त्यांचं भाषण ऐकत होतो मी। दीक्षाला सगळेजण दीक्षासाठी गेलेत आणि मी गाडीमध्ये दरवाजा लावून आपला ऐकत बसलो होतो, त्यांचं भाषण ऐकलो मी। खूप म्हणजे समजा वकील साहेबांसारखे दीक्षा पकडून आपलं आत्मिक उन्नती करू शकते किंवा चांगला मार्ग पकडू शकते, आपण का नाही। त्याच्यामुळे मी प्रेरित होऊन त्याच दिवशी गाडीतून उतरलो, दरवाजे वगैरे लावला आणि हातपाय धुतलं। तिथं जामगावला जिथं दीक्षा देतात, दीक्षाभूमी आहे, तिथं 4ही सगाचे, म्हणजे 4ही सगाचे 7 देवे, 6 देवे, 4 देवे, 5 देवे अशा सगळ्याच देवाच्या
समोर होम जाळल्या जातात, तिथं यज्ञ केलं जातं आणि झेंडे वगैरे आहे आपले. तिथं जाऊन गुरला वगैरे पूजा केलं. जंगूबाईला एकच मागणं केलं की जंगूबाई इथून जर माझ्या घरचा प्रॉब्लेम जर की महाराज सांगता वेळेस अरे बापा आपलं एवढं पवित्र जंगूबाई लिंग आहे तर हे देव खरंच धरून पाहिल्यानंतर ते काय होतं का म्हणल्यानंतर आम्ही दीक्षा टाकलो. दीक्षा टाकल्यानंतर आपला 21 दिवसात आपला दोघं तिघं माणसं होते आमच्या टाकतो म्हणून आम्ही 1 महिन्याच्या दीक्षा धरलो. दीक्षा धरल्यानंतर 21 दिवसाच्या माणसापुढे एक कबूतर येऊन पडला. आम्ही गेल्यानंतर दीक्षाला गेल्यानंतर कबूतर एकटा असंच म्हणे की आपला मोठा माणूस नाही रे बाबा ते कबूतर धरू का म्हणला तर नको बाबा कबूतर नको धरू, ते आपल्या दीक्षाच्या धरासाठी जाऊन आहेत तर नको धरू म्हणल्यानंतर ते कबूतर का गेली, कबूतर उठली ना झाडावर लावून बसली. तर माणूस धरतो म्हणतो अरे मी जातो पण नाही गेलो, मी 21 दिवसाचा धरतो म्हणून तो म्हटला होता. आम्ही आल्यानंतर दीक्षा धरून आल्यानंतर त्या सांगितलं का नाही आम्ही दीक्षा मी धरतो, मला खरोखर तुम्ही गेल्यानंतर असं वाटलं मला त्यासाठी मी धरतो म्हणून. ठीक आहे 21 दिवसाचा दीक्षा आहे तू नंतर दर्शन म्हणून ना. हे मी व्हिडिओ काढ 2 वर्ष 3 वर्ष तिसरा चालू होते. खरोखरच महाराज सांगता पुरा व्हिडिओ काढ तुमच्या मागे राहते म्हणते 3 दिवसानंतर काय ते तुम्हाला खरं की खोटं समजते म्हणल्यानंतर आपण खरोखरच आम्ही दीक्षा धरल्यानंतर आपल्या गावामध्ये असं तुमच्या 280 घरे आहेत पण आमचे तर एक 10 घरे राहतात आमच्या गावामध्ये. 10 घरामध्ये माऊलीपाशीच आम्ही एक असं टाकून त्याच्यामध्येच राहायचो. तर राहता आम्हाला खरंच का ते पवित्र म्हणा तर पवित्र जंगूबाई लिंगबाई आमच्या दिसत नाही पण आमच्या मिळूनच राहते ते. आता दीक्षा झाल्यानंतर आम्ही असंच आपल्या बहिणी भावाले बोलावलो, आमच्या जेवण द्यायला होते आपल्या जंगूबाईच्या नावाने आपण जेवण द्यायला होते म्हणून म्हणल्यानंतर आम्ही एका पाहुण्याला बोलावल्यानंतर वांगे असं कापतानाच एक नागोबा एवढं मोठं आपल्या सामोरच आले धावून. आम्ही स्वयंपाक बनवता आपलं नागिन असं सरळ आमच्या बायाच्या वांगे कापता वांग्याच्या जवळच आले. एक गिलास पडून होता, गिलासमध्ये डोसं घालून हे असं आवाज देतात. आवाज दिल्यानंतर अरे भाई हे नागिन आलं ते भाई नागिन नव्हे ते आमची जंगूबाई आहे. ह्या 4 दिवसानंतर काय तर दिसते म्हणल्यानंतर खरोखरच आम्हाला नागिन आपल्या जवळ आली. तर आम्ही आता तिसरा दीक्षा धरण्यात चालू आहे. तिसऱ्या याच्यामध्ये मी ह्या पत्तीवर पैसे काढायचा, दानावर पैसे काढायचा म्हणजे रोजा द्यासाठी आपले पैसे नाही राहायचं. आपण कुठेतरी सावकारला धरून पैसे मागला तर आपण रोजावाल्याला द्यायचं. त्या जंगूबाईच्या आशीर्वादाने आम्हाला या वर्षी कोणाकडे पैसे म्हणून नाही काढलो, त्या धानावर नाही ना कापसावर नाही काढलो. हा दीक्षा खरोखरच आपला पवित्र आहे की आपण खऱ्यासाठी सांगलं तर धरत नाही, लपण्यासाठी सांगलं तर की पुढे येते. आपले लोक आदिवासी असे आहेत तरी पण ह्या दीक्षा आपण खरोखरच धरावा. आपण याच्या 1 महिना चप्पल नाही ठेवायचा. 1 महिना आपण कुठे चाय प्यायचं नाही, कायचं नाही, एकच टाइम राहते. सुखी आपल्याला आदिवासीसाठी पण असं धरत नाही. आपली गडचिरोली जिल्ह्यामध्ये परवा मीटिंग ठरवतो म्हणून आपल्या आदिवासी म्हणून गेला तर तेथे आपले आदिवासी आपला म्हणजे कुंभम हे वीर बाबा शर्मा के पुत्र आहे असाच आपल्या सीमन आहे, आपल्यापाशी आहे सीमल. आणि आम्ही का मानतो ते वीर बाबा शर्मा काले आपल्या जातीसाठी लढला, जातीसाठी जागे जल जंगल जमीन म्हणून ठेवला. ठीक आहे. आपला कुमरम बी म्हणून आपल्या तेलंगणामध्ये आशोबाद डिस्ट्रिक्टमध्ये कुमरम बी म्हणून आपल्याला जल जंगल जमीन ठेवण्यासाठी आपण आदिवासी आहोत. तरी पण ते का करत आहे त्याच्या हक्कासाठी हक्क लढवून आपल्यासाठी आदिवासीसाठी ठेवला. तर पण जंगलिंग तसं नाही. जंगलिंग कसं मला तर आपल्याला खास का मागायचं आहे ते मागलं तर ते देणार आहे. आपला धन पाहिजे, दौलत पाहिजे का, आपल्या पोराला नोकर पाहिजे का, आपण शाळा शिकावं का, असं जंगूबाईच्या पवित्र चरित्र आहे. त्यासाठी आपण नाही का आपल्या आदिवासी कुठे राहिलं तरी एकटं राहिलं तरी एकापाशी ये मला तर भगवंतराव महाराज त्या आदिलाबाद डिस्ट्रिक्ट वरून येता मला तर त्याच्या आपण पैसे देत नाही, त्या उत्मानासाठी येत नाही, काहीच नाही. आपल्या आदिवासीसाठी आपल्या आदिवासी मागे पडून आहे काय म्हणून ते सांगण्यासाठी आपला भगवंतराव महाराज येतात. एवढंच आपल्या 2 शब्द सांगत होतात.